पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम पौलाचे रोमकरास पत्र अध्याय 1 मराठी. पौलाचे रोमकरास पत्र अध्याय 1. पौलाचे रोमकरास पत्र अध्याय 1. आशीर्वाद. आशीर्वाद. पवित्र जन होण्याकरता पाचारण्यात आलेले रोम येथील परमेश्वराचे प्रियजन, ह्या सर्वांस प्रेषित होण्याकरता बोलाविण्यात आलेल्या परमेश्वराच्या सुवार्तेकरता वेगळा केलेल्या येशू ख्रिस्ताचा दास पौल ह्याचकडून आपल्या पुत्राविषयीची ती सुवार्ता परमेश्वराने पवित्र शास्त्रात आपल्या संदेष्टांच्या द्वारे पूर्वी कळवली होती. देहदृष्ट्या दावीद वंशाचा, मेलेल्यांच्या उठण्यावरून पवित्रता संपन्न आत्म्याच्या योगे पराक्रमाने परमेश्वराचा पुत्र ठरलेला असा आपला प्रभू येशू ख्रिस्त, याच्याद्वारे आम्हास कृपा व प्रेषितपणा ही मिळाली, अशासाठी की त्याच्या नावाकरता सर्व राष्ट्रातील लोकांनी विश्वासाधीन व्हावे. त्यांच्यापैकी येशू ख्रिस्ताचे होण्यास निमंत्रित झालेले असे तुम्हीही आहात. त्या तुम्हास आपला पिता परमेश्वर व प्रभू येशू ख्रिस्त याचपासून कृपा व शांती असो. रोम शहराला भेट देण्याचा पौलाचा बेत. रोम शहराला भेट देण्याचा पौलाचा बेत. तुमचा विश्वास सर्व जगात प्रसिद्ध होत आहे, म्हणून प्रथम तुम्हा सर्वामुळे येशू ख्रिस्ताच्या द्वारे मी आपल्या परमेश्वराचे उपकार स्मरण करतो. तुमची आठवण मी अखंड कशी करतो, म्हणजे मी आपल्या प्रार्थना संगती कशी सदा सर्वदा विनंती करत असतो की कसेही करून आता तरी मला परमेश्वराच्या इच्छेने तुमच्याकडे येण्याचा लाभ व्हावा. याविषयी ज्या परमेश्वराची सेवा मी आपल्या आत्म्याने त्याच्या पुत्राच्या सुवार्तेत करतो, तो माझा साक्षी आहे. तुमची स्थिरता होण्याकरता मी तुम्हास काही आत्मिक कृपादान द्यावे, म्हणून तुमची भेट घेण्याची मला फार उत्कंठा आहे. म्हणजे तुमच्या व माझ्याही विश्वासाने आपणा उभयतास मला तुम्हाविषयी व तुम्हाला मजविषयी समाधान प्राप्त व्हावे. बंधुजन हो, जशी इतर विदेशी लोकात मला फळप्राप्ती झाली, तशी तुम्हातही व्हावी, म्हणून मी पुष्कळदा तुम्हाकडे येण्याचा बेत केला. पण आतापर्यंत मला अडथळे आले. याविषयी तुम्ही अजान असावे अशी माझी इच्छा नाही. हेलेनी व बर्बर, ज्ञानी व अज्ञानी, या दोघांचाही मी ऋणी आहे. याप्रमाणे रोम शहरात राहणाऱ्या सर्वांसही सुवार्ता सांगण्याची माझ्या ठाई उत्सुकता आहे. शुभवर्तमानाचे स्वरूप. शुभवर्तमानाचे स्वरूप. मला सुवार्तेची लाज वाटत नाही. ती तारणा प्राप्त्यर्थ परमेश्वराचे सामर्थ्य अशी आहे, प्रथम यहुद्यास आणि मग हेलेन्यास. कारण तिच्यात परमेश्वराचे न्यायत्व विश्वासाने विश्वासासाठी प्रगट होते. नीतिमान विश्वासाने वाचेल असा शास्त्रलेख आहे. विदेशी लोकांची दुष्टता. विदेशी लोकांची दुष्टता. जी मनुष्ये अनितीने सत्य दाबून ठेवतात, त्यांच्या अधर्मावर व अनितीवर परमेश्वराचा क्रोध स्वर्गातून प्रगट होतो. परमेश्वराविषयीचे जे ज्ञान होत असते ते त्यांच्या मनास व्यक्त केलेले आहे, कारण परमेश्वराने ते त्यास व्यक्त केले आहे. त्याचे अदृश्य गुण म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य व परमेश्वरत्व ही निर्मिलेल्या पदार्थावरून ज्ञात होऊन पृथ्वीच्या उत्पत्ती कालापासून स्पष्ट दिसत आहेत, यासाठी की त्यांनी निरुत्तर व्हावे. कारण परमेश्वराला ओळखत असूनही त्यांनी परमेश्वर म्हणून त्याचे गौरव केले नाही व त्याचे आभार मानले नाही, तर ते आपल्या पोकळ कल्पनांनी शून्यवत झाले आणि त्यांचे मूढ मन अंधकाराने व्याप्त झाले. आपण ज्ञानी आहो असे म्हणवित असता ते मूर्ख झाले आणि त्यांनी अविनाशी परमेश्वराच्या गौरवाचा नाशवंत मनुष्य, पक्षी, चतुष्पाद प्राणी व सरपटणारे जीव यांच्या आकाराच्या मूर्तीशी मोबदला केला.
यास्तव ते आपल्या मनाच्या वासनात असताना परमेश्वराने त्यास अमंगळपणाच्या स्वाधीन केले. ह्यामुळे त्यांच्यामध्ये त्यांच्या शरीराचा अवमान झाला. त्यांनी परमेश्वराच्या सत्याचा असत्याशी मोबदला केला आणि त्याला सोडून उत्पन्न केलेल्या पदार्थाची भक्ती व सेवा केली. तो उत्पन्नकर्ता युगानयुग धन्यवादित आहे. आमेन. यामुळे परमेश्वराने त्यास निंद्य मनोभावनांच्या स्वाधीन केले. त्यांच्यातल्या स्त्रियांनी स्वाभाविक व्यवहार सोडून विपरीत व्यवहार धरला. तसेच पुरुषांनीही स्त्रियाबरोबरचा स्वाभाविक व्यवहार सोडून परस्परे काम संतप्त होऊन पुरुषांनी पुरुषाबरोबर अनुचित कर्म केले आणि त्यांच्या भ्रांतीचे योग्य प्रतिफल त्यांनी आपल्या ठायी भोगिले. ज्या अर्थी परमेश्वराचे संपूर्ण ज्ञान प्राप्त करून घेण्यास ते मान्य झाले नाहीत, त्या अर्थी परमेश्वराने त्यास अनुचित कर्मे करण्यास भ्रष्ट अशा मनाच्या स्वाधीन केले. सर्व अनीती, दुष्टपणा, लोभ, वाईटपणा यांनी ते भरले होते. हेवा, हत्या, कलह, कपट, कुबुद्धी यांनी ते पूर्ण असे होते. ते चहाड, निंदक, परमेश्वर द्वेष्टे, उद्धट, गर्विष्ठ, आत्मश्लाघी, कुकर्म, कल्पक, मातापितरांची अवाज्ञा करणारे, बुद्धिहीन, वचनभंग करणारे, ममताहीन, निर्दय असे होते. जे असे आचरण करतात ते मरणास योग्य आहेत, असा परमेश्वराचा नियम त्यास ठाऊक असताही ते स्वतः ती कामे करतात. इतकेच केवळ नव्हे तर तसे आचरण करण्यास त्यांची संमतीही आहे.